हॅलो, नमस्कार. कसे आहात सर्व? मस्त आहात ना? मस्तच राहा. सर्वांना सर्वप्रथम श्री स्वामी समर्थ. तुम्हाला सर्वांना आजचा दिवस खूप छान आनंदाचा आणि आरोग्यदायी जाओ. तर मी कालच आहे ना नर्सरीमध्ये जाऊन खूप छान-छान प्लांट्स आणलेत, म्हणजे झाडं आणलेत काही-काही. पण ती हळू नंतर तुमच्यासोबत शेअर करेन. तर त्यातलंच एक हे रबर प्लांट आहे. हे खूप एकदम उत्तम असं हे इंडोर प्लांट आहे. आणि तुम्ही बघा ह्यांची पानं पुसल्यानंतर पानांना जी शाईन आहे ह्याच्या, म्हणजे खूप छान शाईन करतं. तर ह्याला म्हणजे थोडं ऊन लागतं बऱ्यापैकी. तर म्हणून मी हे थोडंसं बाहेर आणून ठेवलंय. नंतर जेव्हा लावेन ना झाडं व्यवस्थित सगळीकडे, तर तेव्हा डिटेलमध्ये तुमच्यासोबत शेअर करेन. आणखीन फुलांची सुद्धा बरीच झाडं मी आणलेली आहेत. पण त्याची थोडंसं प्रिपरेशन करायचं आणि सध्या आपली जी गडबड असते ती आता उद्याच्या गुरुवारची वगैरे. आणि घराचा एक कॉर्नर आहे ना मला खूप छान सेट करायचा आहे. तर तो मी आज पहिले तुमच्यासोबत शेअर करेन आणि तुर्तास झाडांना थोडंसं 1-2 दिवस देते, की ती घरात सेट होते. आपल्या आधीच्या घरी बघा तुम्हाला माझा हा कॉर्नर म्हणजे जिथे मी गौतम बुद्धांना ठेवायची ना गॅलरीच्या कॉर्नरला, तर तो कॉर्नर तुम्हाला सगळ्यांना आणि मलाही खूप आवडायचा. तर तो थोडासा मला इथे मिस वाटतो कॉर्नर कुठेतरी. तर म्हणून हा जो एक कॉर्नर आहे ना माझा, हा मला अगदी असा खूप छान असा इथे सेट करायचा आहे. तर बऱ्याच दिवसापासून विचार चालला होता, पण त्याला प्रॉपर काही गोष्टी हव्या होत्या, तर त्या मिळत नव्हत्या. तर आता त्या सगळ्या अशा एकत्र आलेल्या आहेत. तर मग म्हटलं चला की आज आपण हा कॉर्नर अगदी छान असा सेट करू. कितीही तुम्ही आर्टिफिशियल गोष्टी ठेवल्यात ना, तरी नॅचरल गोष्टी जितक्या सुंदर दिसतात, तितकी त्याची जागा आर्टिफिशियल गोष्टी कधीच घेऊ शकत नाही. त्याचा प्रत्यय तुम्हाला आज येईल. तर इथला कॉर्नर हा पूर्ण पहिले सगळा खाली केला, रिकामी केला आणि त्यानंतर ही लाईट्स मी इथे टेम्पररी लावल्या होत्या. त्याच्या बाहेर लाईट्स लावल्या होत्या ग्रिलमध्ये त्याच्यासाठी. तर हा एक्सटेन्शन बोर्ड्स असे 1-2 आपल्याकडे असलेच पाहिजे, जे आपल्याला कामात येतात. तर हा पण बोर्ड सध्या साईडला ठेवून देते. इथे साईडला आपली उद्याची गुरुवारची पूजा सुद्धा मांडली जाणार आहे. तर मग म्हणूनच आज मी हा सेक्शन असा मस्त छान सजवणार आहे. आणि इथे जागा बघा कशी छान क्लीन केली आहे. तर क्लिनिंगला ना सध्या मला एक खूप छान मस्त नवीन फ्रेंड मिळालेला आहे. तर तो कोण आहे, काय आहे, हे पहिले मी तुमच्यासोबत शेअर करते. चला. तर मी घेतला आहे ॲगारोचा हा कॉर्डलेस सुप्रीम स्टिक व्हॅक्यूम क्लीनर. ह्यामध्ये काय काय आहे ना ते मी तुम्हाला दाखवते. कारण क्लिनिंगसाठी आपल्याला या सगळ्या गोष्टींची खरंच खूप गरज असते. ह्यामध्ये आहे बघा मॅन्युअल आहे. त्यानंतर ह्यात असा ह्याच्यामध्ये ब्रश आहे जो मॅट्रेससाठी जो ब्रश यूज केला जातो, मोटराइज ब्रश जो यूज केला जातो. ही एक्सटेन्शन ट्यूब आहे जी आपल्याला फ्लोअर क्लिनिंगला किंवा थोडंसं उंचावरती आपल्याला काही क्लिनिंग करायचं असेल तर तेव्हा बरं पडेल. त्यानंतर यामध्ये बघा 2 in 1 ब्रश आहे, मॅट्रेस ब्रश तुम्हाला दाखवला. त्यानंतर हे चार्जर आहे, याच्यामध्ये वॉल ब्रॅकेट आहे, फिल्टर्स आहेत आणि हे आहे ह्याचं मेन युनिट ज्याने आपल्याला काम करायचं आहे. याचा लुकच किती मस्त आहे बघा, अगदी बंदूकसारखा लुक आहे ना ह्याचा. तर हा काम पण तसाच करणार आहे. आणि ह्याला सर्विक नॉझल असं म्हणतात. म्हणजे हे अगदी छोट्या-छोट्या जागेंमधून क्लिनिंग करायला आपल्याला बरं पडेल. त्यानंतर मोटराइज ब्रश आहे याच्यामध्ये, मॅट्रेसेस ब्रश आहेत. तर असे सगळे इक्विपमेंट्स आपले रेडी आहेत. फक्त आता सुरुवात करायची आहे ती म्हणजे क्लिनिंगची. तर सुरुवातीला मी यूज करणार आहे हा 2 in 1 ब्रिस्टल ब्रश. तर हा 2 in 1 ब्रश आहे ना खूप कामाचा आहे. म्हणजे मला सगळ्यात जास्त टेन्शन होतं ते माझ्या सोफ्याचं. कारण सोफ्याचा जो कलर मी सिलेक्ट केलाय तो अगदी लाईट कलर आहे आणि सारखी त्याच्यावर डस्ट जमा होते. तर रुमालाने मी व्यवस्थित पुसून काढत होते, पण तरीही मला तो इफेक्ट येत नव्हता. म्हणजे ते सॅटिस्फॅक्शन मिळत नव्हतं. तर जेव्हा मी ह्याच्यावरती यूज केला ना, मी तुम्हाला दाखवेन की म्हणजे दिसतही नाहीये डोळ्यांना, पण किती डस्ट इथे वरच्यावर इथे जमा होते सोफ्यावरती. तसंच सेम आपल्या गादीच्या बाबतीत सुद्धा असतं. आपले जे मॅट्रेस असतात त्याच्यावर सुद्धा खूप छोटे-छोटे धुळीचे कण सगळे बसलेले असतात. अगदी मायक्रॉन्स बोलतो ना आपण तसे. आणि ह्याचा जो फिल्टर आहे ना, हा अगदी 99.9% पार्टिकल्स, डस्ट किंवा ॲलर्जन्स आहेत. म्हणजे अगदी 0.3 मायक्रॉन्सचे जरी असतील ना, तरी तो कलेक्ट करतो.
सगळ्यात बेस्ट पार्ट मला हाच वाटला, की बघा आपल्याला याला प्लग इन करून ठेवायची गरज लागत नाही. नाहीतर तुम्हाला वायर शॉर्ट पडते आणि मग बऱ्याच ठिकाणी यूज करण्याला खूप सारे रिस्ट्रिक्शन्स येतात. तर तसा प्रॉब्लेम नाहीये. एकदा आपण चार्ज केलं ना, तर लोवेस्ट मोडवरती आपण अगदी 60 मिनिटापर्यंत वापरू शकतो. तसंच हायेस्ट सक्शनवरती तुम्ही 8 मिनिटापर्यंत वापरू शकता आणि मीडियम सक्शनवरती तुम्ही 20 मिनिटापर्यंत हे वापरू शकता. याची जी चार्जिंगचा जो टायमिंग आहे तो 5 तासापर्यंत याला चार्जिंग करावी लागते. सुरुवातीला जेव्हा आपण मशीन नवीन परचेस करतो तेव्हा अगदीच म्हणजे चार्जिंग करूनच आपण हे वापरायला घ्यायचंय. बघा अशा बऱ्याचशा जागा असतात की जिथे किती सारे डस्ट अक्युमुलेट होते आणि आपण तिकडे लक्षही जात नाही आपलं. तर ते या सक्शन पाईपने किंवा सक्शन ब्रशने अगदी परफेक्टली आपल्याला क्लीन करता येतं. याची जी रिचार्जेबल बॅटरी आहे ती 2000 mAh बॅटरी आहे आणि याच्यासोबत 3 ॲडजस्टेबल सक्शन मोड्स येतात, लो, मीडियम, हाय. बघा हा जो ब्रश आहे मॅट्रेसेस ब्रश, तर हा तुम्ही अशा प्रकारे आपले जे कुशन्स असतात आपण सारखे सारखे धुतले ना तर कुशन्सची कधी कधी शाईन कमी होते किंवा मटेरियल सुद्धा खराब होतात. तर अशा प्रकारे वरच्या वर जर असं व्यवस्थित सक्शन केलं ना तर जी पण डस्ट जी पण धूळ बसलेली असते ती अशा प्रकारे आपल्याला क्लीन करता येते. पडदे असे वरचे वर क्लीन करता येतात, नाहीतर सारखे तुम्हाला पडदे धुवत बसायला लागतात आपल्याला आणि त्यामुळे पडद्यांची जी शाईन असते, कलर असतात ते पण फेड होतात किंवा खराब होण्याचे चान्सेस असतात. तर या व्हॅक्यूम क्लीनरची ना 400 वॅट्स याची पॉवरफुल ब्रशलेस डीसी मोटर आहे, जी 25 kPa सक्शन पॉवर प्रोड्यूस करू शकते. आणि तुम्ही बघू शकता की मी फक्त सोफा त्यानंतर जे मॅट्रेसेस आहेत तिथून फक्त सक्शन केलंय. तर किती डस्ट आहे आणि ही डस्ट वेगळीच आहे, म्हणजे अगदी सिमेंट सारखं तुम्ही म्हणाल ना तशी ही डस्ट दिसते की जी खरंच आपण कुठल्याच प्रकारे क्लीन करू शकत नाही. ह्याची जी बॅगलेस 0.5 लिटरची ही डस्ट कलेक्टिंग बिन आहे ना, तर ही अगदी हायजेनिक रिमूव्ह करायला आपल्याला मदत करतं आणि फक्त तुम्ही पुढचं एक बटन पुशचं प्रेस केलं ना तर तुम्ही ती आपल्या डस्टबिनमध्ये एम्प्टी करू शकता. पण मी याच्यासाठी ब्रश घेतलेला टेम्पररी क्लीन करण्यासाठी आणि आता मी जो एक्सटेन्शन जो पाईप आहे याच्यासोबत जी ट्यूब आहे ती लावते आणि आता मी यूज करणार आहे मोटराइज मल्टी फ्लोरिंग रोलिंग ब्रश, की जो आपल्या अशा हार्ड फ्लोअर वरती आपण यूज करू शकतो किंवा कार्पेट्स वरती यूज करू शकतो, की ज्याने बघा ही जी डस्ट आहे ना अगदी विदिन अ सेकंड्स क्लिअर होते. तुमच्या घरी जर पाळीव प्राणी असतील किंवा काही मुलं बघा खाण्याचं वगैरे सांडतात, बऱ्याच गोष्टी असतात आणि कधी कधी काही वेळा कितीही झाडू मारला ना तरी काही गोष्टी क्लीन होत नाहीत. माझ्या घरी तर असंच होतं की दिवसभरात कितीही झाडू लादी केली तरी संध्याकाळी लादीवरती एवढी धूळ जमा होते की पायाला अक्षरशः चरचर लागते आणि तेव्हा झाडूने कितीही क्लीन केलं ना तरी पुन्हा लादी पुसावीच लागते. तर अशा वेळेला हा जो ब्रश आहे ना, म्हणजे हा जो मल्टी फ्लोअर रोलिंग ब्रश आहे ना, हा खरंच खूप इफेक्टिव्ह वाटला मला. कारण जेव्हा मी क्लिनिंग केलं त्यानंतर जेव्हा मी बघितलं तर लादीवरती अजिबात चरचर वाटत नाहीये. म्हणजे अगदी छोटे छोटे पार्टिकल्स पासून तो क्लीन करतो. याला पुढे बघा लाईट्स दिल्यात ज्यामुळे आपल्याला पुढे कुठे काही डस्ट वगैरे असेल तर कळतं आणि याचं पुढचं जो हेड आहे तो अगदी फ्लेक्झिबल आहे. अगदी 270 डिग्री पर्यंत तो फिरतोय आणि खरंच मला ना खरंच खूप आवडला हा व्हॅक्यूम क्लीनर. कारण माझा तुम्हाला माहिती आहे की पाठीचा खूप त्रास आहे आणि वाकून बऱ्याचशा गोष्टी करता येत नाही, त्यामुळे झाडू लादी हा माझ्यासाठी खूप मोठा टास्क असतो आणि खूप हेल्पफुल ठरणार आहे मला हा व्हॅक्यूम क्लीनर. आणि याची प्रत्येक जी अटॅचमेंट आहे ती खरंच खूप छान वर्क करते. त्याचं पॉवर आणि सक्शन मोडचं ऑप्शन बघा इथेच आहे वरती. तर इथे 3 सक्शन मोड्स आहेत त्याचे, लो, मीडियम आणि हाय. आणि तुम्ही जेव्हा चार्जिंगला लावाल तेव्हा सुद्धा तुम्हाला इथे ते नोटिफिकेशन येतं की म्हणजे चार्ज होतंय. तर बघा हळूहळू एक 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 त्याचे जे लाईट्स आहेत ना ते पुढे पुढे ऑन होत जातात, म्हणजे आपल्याला समजतं की ह्याची चार्जिंग कितीपर्यंत झालेली आहे. आणि चार्जिंग करायला पण अगदी इझी आहे बघा. तर माझा सगळ्यात मोठा जो टास्क होता ना क्लिनिंगचा तर तो हा स्लायडिंगचा होता. कारण मागच्या वेळी मी तुम्हाला दाखवलं होतं स्लायडिंग क्लिनिंग करताना किती मेस झाला होता आणि तरीही अगदी व्यवस्थित स्लायडिंग क्लीन झाल्याच नव्हत्या, वरचेवरच क्लीन झाल्या होत्या. तर म्हणून मी म्हटलं की चला हे यूज करून बघू की खरंच किती सक्शन करते. आणि तुम्हाला समोर दिसत असेल की जिथे सक्शन बॅग मध्ये त्या बिन मध्ये बघा
किती डस्ट ॲक्युमुलेट होते. आणि खरं सांगते की बघा स्लायडिंग खूप 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 क्लीन झाली, अगदी मस्त आणि पटकन आणि विदाऊट मेस, म्हणजे कुठेही काहीही डस्ट इकडे तिकडे पसरलेली नाहीये. तर हे आपण कारसाठी सुद्धा आपल्या यूज करू शकतो, कार क्लिनिंगसाठी. आणि मी तुम्हाला दाखवते की बघा फक्त एका स्लायडिंग मधून एवढी सगळी डस्ट त्याने जमा केली आणि विदिन अ मिनिट्स, मी तुम्हाला सांगते जास्त वेळही नाही लागला. तर असं आता माझं घर क्लिनिंग करण्यासाठी ना मला हा खूप मस्त असा एगारोचा बेस्ट ऑप्शन मिळालेला आहे. काही ज्या क्लिनिंग्स आहेत ना, मी जसं तुम्हाला म्हटलं की आपण कितीही हाताने केलं किंवा कितीही धुवून काढलं तरी ते तेवढ्या व्यवस्थित क्लीन करता येत नाही. ते काम हा व्हॅक्यूम क्लीनर अगदी बेस्ट करतोय. ह्याच्यासोबत येतात हे वॉल ब्रॅकेट आणि स्क्रू येतात की जेणेकरून आपण हे एकाच ठिकाणी माउंट करून ठेवू शकतो. बघा अशा प्रकारे की अगदी जे दिसायला सुद्धा खूप स्टायलिश दिसतं आणि तुम्हाला यूज करायला सुद्धा अगदी हँडी पडतं. यासोबत येतात आपल्याला 2 स्पॉन्ज फिल्टर जे अगदी इझिली क्लीन करता येतात. तर तुम्हाला हे व्हॅक्यूम क्लीनर आवडलं असेल तर याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे, लिंकवर जाऊन तुम्ही परचेस करू शकता. तर इथे पहिले जुन्या घरामध्ये ना तिथे मी छान प्लांट्स ठेवले होते, म्हणजे जे पण माझे मनी प्लांट्स होते ते तिथे आजूबाजूला ठेवले होते, कारण तिथे ओपन होतं आणि इथे कसं ओपनच आहे पण इथे खिडकी येते. तर त्यामुळे म्हणून मी इथे जी ओरिजिनल प्लांट्स आहेत ते आपले ठेवले नव्हते. ही जी उरली आहे ही मी लक्ष्मीपूजनच्या वेळेला बनवली होती आणि आता इथे तिथे ठेवण्यापेक्षा किंवा कुठेतरी आतमध्ये अडगळीत ठेवण्यापेक्षा मला असं वाटलं की इथे खूप सुंदर दिसेल आणि ह्याच्यामध्ये गौतम बुद्ध पण ठेवल्यानंतर खरंच खूप छान वाटते. तर म्हणून मी ठेवून बघितली, म्हटलं बघू कसं दिसतंय हे. तर तुम्ही बघा पुढे काय सुंदर वाटतंय हे. तर गौतम बुद्धांची मूर्ती याच्या आतमध्ये ठेवली ना तर खूप खाली जात होते, तर मला थोडंसं त्याला हाईट हवी होती मूर्तीला. आणि बॅक साईडला पण जे झाड ठेवलंय ना ते झिझी प्लांट आहे, जे ममार्थवाल्यांनी मला पाठवलं होतं, तर त्याला पण थोडीशी मी हाईट दिली आहे. कधीही तुम्ही असं जेव्हा कॉर्नर पीस सेट करता, म्हणजे कॉर्नर सेट करता, तर तेव्हा मागची जी बॅकग्राऊंडच्या ज्या गोष्टी असतात ना त्याला थोडासा हाईट द्या झाडांना, म्हणजे आणखीन सुंदर दिसतात. तर बघा इथे गौतम बुद्धांच्या खाली आहे ना, मी माझ्याकडे जो आपला उंबरटाचाच एक तुकडा होता कटिंगचा, तर तो मी तिथे खाली ठेवलाय लाकडाचा आणि त्याच्यावरती आता मूर्ती थोडीशी ठेवली आहे, त्यामुळे आणखीनच सुंदर वाटतंय बघा. त्यानंतर मागच्या साईडला झिझी प्लांट ठेवलाय. हे झिझी प्लांट असं आहे की याला तुम्ही 10 दिवसातून 15 दिवसातून एकदा जरी पाणी घातलं ना तरी ते झाड छान सर्व्हाइव्ह करतं. फक्त त्याला असा थोडासा हलका प्रकाश, जसा आता इथून या खिडकीतून येतोय तसा हलका प्रकाश त्याला हवा असतो. खूप जास्त ऊन ही ते सहन करू शकत नाही, खूप जास्त थंडी सुद्धा ते सहन करू शकत नाही. तर तुम्ही जीही इंडोर प्लांट्स घरामध्ये आणताय ना तर त्याची काय काय त्याचे फीचर्स आहेत, त्याला कशी काळजी घ्यायची ह्याचा सुद्धा थोडासा अभ्यास करा, म्हणजे झाडांना आपल्याला म्हणजे मेंटेन ठेवायला अगदी इझी पडतं. तर माझं हे मनी प्लांट बघा कसं छान झालेलं आहे इथे मस्त. तर म्हणून ते पण मी इथेच ठेवलंय, म्हणजे 2-2, 3-3 दिवसांनी इथूनच साईडला शिफ्ट करून त्यात पाणी वगैरे घालता येईल. तर आणि ही बाकीची जी छोटी छोटी मातीची जी माझी भांडी आहेत, जी मी कुठून कुठून आणलेली आहेत, तर ती मी तिथे साईडला सेट करते. तर बघा नॅचरलच गोष्टींनी, म्हणजे आता सगळं मातीचंच आहे, साईडला सगळी नॅचरल झाडं आहेत, तर किती सुंदर दिसतंय. हे जे दीपद्वार तुम्हाला माहिती आहे मी दिवाळीमध्ये मागवले होते. तर कसं आहे ना, काही वेळा वस्तू म्हणजे फक्त ठेवण्यात काहीच अर्थ नाही. आता नेक्स्ट दिवाळी कधी येईल आणि तेव्हा मी हे लावेन, तोपर्यंत हे असेच अडगळीमध्ये ठेवून द्यायचे पुन्हा. तर त्यापेक्षा मला असं वाटतं की मस्त वस्तू आहेत ना त्याचा पुरेपूर वापर करून घ्यायचा. तर म्हणून इथे ह्यांच्या बॅकड्रॉपला ना मी ते हे लावण्याचा विचार करते, कारण ते खूप सुंदर त्याचा लुक देतो. खूप छान असं ट्रेडिशनल वाटतं ते लावल्यानंतर. त्याचे कलर्स सुद्धा खूप सुंदर आहेत आणि मला ना कलरफुल आवडतं. बऱ्याच जणांना असं वाटत असेल की असं म्हणजे बरेच थीम बघा व्हाईट किंवा क्रीम कलर, बीच कलर किंवा ग्रे कलर असं काही करतात, पण माहित नाही, मला असं खूप छान कलरफुल केलेलं आवडतं. तर हा कॉर्नर मला असं स्पेशली खूप छान असा कलरफुल करायचा आहे. तर म्हणून पहिले काय करते, हे बॉक्स आहेत ना थोडे वरून खालून जरा लूज झालेत, निघतायत, तर त्याला पहिले सेलो टेपने पूर्ण व्यवस्थित छान सेक्युअर करून घेतलं. आणि इथे गॅलरीमध्ये ना या दोन्ही साईडला मी भिंतींना टाईल्स लावून घेतल्यात. ते ह्याच्यासाठीच की असं काही आपल्याला चिटकवायचं असतं ना तर टाईल्सवर चिटकवायला इझी पडतं, काढायला पण इझी पडतं
आणि क्लीन करायला सुद्धा इझी पडतं। हे जर तुम्ही भिंतींवर चिटकवलात ना तर भिंतींचा कलर पूर्ण निघून जातो आणि पुन्हा काही आपल्याला चिटकवता येत नाही। तर म्हणून मी इथे स्पेशली या टाइल्स लावून घेतल्या होत्या आणि अगदी कलर बघा तुम्ही अगदी सोबर कलर घेतलाय, म्हणजे त्याच्यावर काहीही तुम्ही एक्स्ट्रा लावलं कलरफुल तर ते खूप छान उठून दिसतं। तर बघा ह्याचे कलर्स किती गोड आहेत ना, खूप छान दिसतात। ह्याला बॅक साईडला मी जी नॅनो टेप येते म्हणजे डबल टेप सारखीच येते ती लावली आहे आणि त्याच्याने मी हे चिटकवते। हे अगदी इथे मस्त आता टाइल्सवर एकदम गच्च चिपकणार आहे छान मस्त। तर 3 कलर मी या साईडला लावते आणि याच्यामध्ये बघा मोराची डिझाइन आहे, खाली कामधेनू म्हणजे गायीची डिझाइन आहे आणि त्याच्यावरती एका छान लेडीजचं असं पोस्टर आहे। तर खूप सुंदर वाटतं, खूप ट्रेडिशनल आणि खूप छान लुक देतं हे। आणि माझ्याकडे ना भरपूर असे मोरपीस आहेत आणि घराच्या प्रत्येक भागामध्ये मला खूप आवडतात मोरपीस। काय माहिती त्याची एक वेगळीच अशी पॉझिटिव्हिटी आपल्यापर्यंत येत असते आणि हे असे सुट्टे-सुट्टे मोरपीस पण होते, तर म्हणून मी एक-एक मोरपीस इथे लावते। तर असे कॉर्नर्स जेव्हा आपल्या घरात असतात ना, तेव्हा आपल्याला तिथेच बसावं वाटतं, तिथेच छान एखादं पुस्तक वाचावं, तिथेच चहाचा घोट घ्यावा किंवा तिथेच असं छान थोडा मस्त बसून राहावं। असं असा एखादा तरी कॉर्नर आपल्या घरातला नक्कीच असला पाहिजे आणि माझ्या घरातला जो हा कॉर्नर आहे ना, हा मला आता सध्या खूप 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 आवडणार आहे। तर इथे जे ते आतमध्ये छोटे-छोटे जे बॅटरी लाईट्स होते ते इथे लावते। हे रेग्युलर नाही लावू शकत, पण कधी काही फंक्शन असेल, कोणी गेस्ट येणार, पाहुणे येणार असतील किंवा काही जर काही सणसूद असेल तर तेव्हा असे लावले ना तर खूप 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 सुंदर दिसतात आणि बघा आपलं सजावट कशी दिसते। कसा वाटतोय आपला हा घराचा कॉर्नर? मला जसं माझ्या डोक्यामध्ये होतं ना तसं सेम टू सेम असं छान असं खूप मस्त वाटतंय, एकदम भारी वाटतंय। जे खरंच समोरून डोळ्यांनी दिसतंय ते तुम्हाला कॅमेऱ्यामध्ये खरंच दिसत नाहीये, पण असो जेवढं दिसतंय तेवढं तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर नेहमीप्रमाणे व्हिडिओला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा। पुन्हा भेटूया उद्याच्या नवीन व्हिडिओमध्ये। तोपर्यंत सर्वांना बाय आणि सर्वांना श्री स्वामी समर्थ।